नेवासा नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर करणसिंग गुले आज आपल्यासोबत आहे। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। नेवासा नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर या ठिकाणी प्रचार फेरी पोहोचलेली आहे। या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार। आज तुम्ही अहिल्यानगर या ठिकाणी पोहोचलेले आहे, तुम्हाला प्रचार रॅलीला व मतदारांकडून कसा रिस्पॉन्स मिळतो? नागरिकांमध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्यांची सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांबद्दल अतिशय रोष पाहायला मिळतोय। त्याचं कारणही तसंच आहे। त्यांचा रोष आम्ही त्या रोषाचं समर्थनच करतो, कारण जनतेची या सत्तेच्या माध्यमातनं अव्याहतपणे पिळवणूक झालेली आहे। मागच्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता ही ओरबाडून आणली, त्यांना नैसर्गिक जनमत हे मिळालेलं नव्हतं। भाजपाचं या ठिकाणी सत्ता स्थापन झाली होती, परंतु भाजपची 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि या ठिकाणी तालुक्यातलं नेतृत्व यांनी आपल्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी सत्ता आपल्याकडे खेचून घेतली। पण ती सत्ता खेचून घेत असताना त्यांनी जनतेच्या ज्या अडचणी आहे त्याच्याबद्दल प्रतारणा केली आणि त्याचा रोष आम्हाला या ठिकाणी जनतेमध्ये दिसून येत आहे। त्यानंतरच्या काळात जो प्रशासक काळ होता, या प्रशासक काळामध्ये अनेक ठेकेदारांचे त्या ठिकाणी नगरपंचायत हे अड्डा बनला आणि या ठिकाणी आता त्या कार्यकाळात पूर्ण केलेली कामं अतिशय निकृष्ट दर्जाची होती। लोक दर ठिकाणी गेलं की रस्त्याबद्दल तक्रारी करतायत, पाण्याविषयी तक्रारी करतायत, या ठिकाणी सांडपाण्याविषयी तक्रारी आहेत, त्यानंतर मोकाट जनावरांविषयी तक्रारी आहेत, साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाबद्दल तक्रारी आहेत, पसरलेल्या दुर्गंधीबद्दल तक्रारी आहेत। अशी एकही गोष्ट नाही की जी नगरपंचायतनं करायची असते आणि त्याबाबत तक्रार नाही। अशा पद्धतीचं ढिसाळ काम या ठिकाणी मागच्या सत्ताधाऱ्यांकडून झाल्यामुळं जनता आता बदल हा स्वीकारत आहे। बदलासाठी जनता आता खूप आतुर झाली आहे आणि त्यामुळं या जनतेनं ही निवडणूक स्वतःच्या हातात घेऊन आम्हाला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे। यासाठी जनतेला थोपवण्याचा प्रयत्नही त्या सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, परंतु जनता त्या प्रयत्नाला अजिबातही दाद देताना दिसत नाही।